तर हे बघा बाहेर जाऊया आपण. हे बघा मोगऱ्याचं झाड आहे हे बाहेर. तर या मोगऱ्याच्या झाडाला फुलं बघा किती आली. एवढा सुगंध सुटलाय फुलांचा. थोडा पाऊस आला ना तर एकदम त्यांना जसं काही अमृतच मिळालंय. झाडं मस्त छान टवटवीत झाली. तर हा बघा मस्त गजरा बनवलाय आहे. हे मस्त आपल्या मोगऱ्याच्या फुलाचा हा बघा गजरा मस्त बनवलाय. आज आपण पाहणार आहोत सोप्या पद्धतीने कुरकुरीत खारे शंकरपाळे. मस्त कुरकुरीत झालेत बघा शंकरपाळे. नमस्कार युट्यूब मंडळी, मी ताराबाई पवार माय होम मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. खारे शंकरपाळेसाठी हा घेतलाय 1 कटोरी मैदा. मैदा छान चाळून घेतलाय. चाळून घेतल्यानंतर याच्यामध्ये घातलाय ओवा. ओव्याने टेस्ट खूप छान लागते, ॲसिडिटी वगैरे होत नाही. आणि याच्यामध्ये घालूया आपण लाल तिखट. लाल तिखट आपल्या चवीनुसार घालून घ्यायचं आणि मीठ पण चवीनुसारच घालायचं, आपल्याला जसं लागेल तसं. आता घालू याच्यामध्ये कस्तुरी मेथी. कस्तुरी मेथीने खूप छान टेस्ट येते खारे शंकरपाळ्यांमध्ये. छान मिक्स करून घ्यायचं. मिक्स केल्यानंतर आपण घालूया आता आपण याच्यामध्ये मोहन घालण्यासाठी कोमट केलेलं तेल. तेल अर्धी वाटी कमी तेल घेतलंय मी. तर याच्यामध्ये मिक्स करून घेऊया पिठामध्ये छान मस्त. तर आता घालूया आपण हे तेल घातलेलं, कोमट तेल घातलेलं हे चांगलं पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं. चांगलं पूर्ण पिठाला चोळून चोळून घेतलं की शंकरपाळी खूप कुरकुरीत होतात चांगली. आणि पाणी घालायचं. पाणी आपल्याला जसं पाहिजे असेल तसं पाणी घालायचं. एकदम पाणी नाही घालायचं. थोडं थोडं करत पाणी घालायचं आणि पीठ मळून घ्यायचं. एकदम पाणी घातलं तर एकदम पातळ होऊन जाईल, म्हणून थोडं थोडं पाणी शिंपडत शिंपडत घालायचं. तर पाणी शिंपडत घातल्यानंतर हे बघा असं पीठ आपल्याला पाहिजे हे. तर हे बघा खाली परातीला काहीच चिपकलं नाही. असं थोडंसं कोरडंच पीठ लागतं, एकदम पातळ पीठ नाही मळायचं. तर रंग तर खूप आला छान पिठाचा. तर हे झालं आपलं पीठ मळून. आता बाऊलमध्ये झाकून ठेवायचं 5 मिनटं. 5 मिनटं झाकून झालंय मस्त. आता हे बघा हे पीठ. तर हे पीठ झालंय मस्त आपलं. आता आपण मुरलंय चांगलं. तर आता आपण याच्या मस्त पाऱ्या लाटून घेऊया. तर हे बघा ह्याच्या आपण पाऱ्या लाटूया असं चपातीसारखं. तर हे 4 चपात्या लाटणार आहे मी अशा. चांगल्या आपल्या मस्त असे लाटून घ्यायच्या. मुलांना तर खूपच आवडतात ही खारी शंकरपाळे. तर हे 4 चपात्या मी लाटून घेणार आहे. आपल्याला लेयर बनवायचे आहेत. तर हे बघा हे झाले आपल्या 4 चपात्या लाटून. तर हे आता याला तेल लावून घ्यायचं. तेल लावून घेतलंय पारीला. आणि तेल लावल्यानंतर आपलं कोरडा मैदा आहे ना तो भुरभुरायचा वरून. तर पारी खूप छान बनते त्याची. तर परत तेल लावायचं, परत पीठ भुरभुरायचं, परत पारी टाकायची त्याच्यावर. तर अशी पारी टाकून घेतली. तर हे बघा आता हे आपण लाटून घेणार आहोत. आता हे छान आपण अशी लाटून घेऊया. एकदम साधी पद्धत आहे. पटकन बनवून होतं आणि कुरकुरी तर एवढी छान होते ना शंकरपाळी. खारी शंकरपाळी खूप छान लागते. तर अशी चांगली मस्त लाटून घेतली. लाटून घेतल्यानंतर मस्त आपण कट करून घेणार आहोत. कट असे लांब लांब करून घेणार आहोत. तर हे बघा हे असे लांब लांब चिरे मारून घेतले आणि मोठे मोठेच बनवायचे आहेत आपल्याला. तर हे बघा हे असे मोठे मोठे आपल्याला
लेयर शंकरपाळे बनवून घ्यायचे आहेत. तर हे तेल ठेवलं तापत. तेल तापत ठेवलंय. याच्यामध्ये घालूया आपण आता आपले खारे शंकरपाळे. शंकरपाळे बघा असे घालून घ्यायचे आणि थोड्या वेळाने हलवायचे. लगेच हलवायचं नाही, म्हणजे तुटतात मग हलवले की. तर असे छान मस्त बघा असे चांगले मस्त लेयर येत आहे शंकरपाळ्यांना. तर हे बघा मस्त झाले तळून. हे बघा कशी लेयर दिसत आहे शंकरपाळ्यांना. खारे शंकरपाळे. खारी खारी म्हणू शकतो आपण, खारे शंकरपाळे. खारीसारखेच बनलेत खारे शंकरपाळे. तर हे कशी लेयर आली शंकरपाळ्यांना. छान असे तळून घेऊया आपण सर्व शंकरपाळे. तर हे बघा हे झाले आपले शंकरपाळे तळून. तर बघा किती छान कुरकुरीत दिसत आहेत. मस्त खमंग आणि चविष्ट छान. तर हे बघा कशी लेयर आली शंकरपाळ्यांना. मस्त. आणि डब्याला वगैरे कुठे बाहेर जायचं असलं तर मस्त छान बनवून घेऊन जायचे. खूप छान होतात. असे बनले खारे शंकर बघा छान मस्त छान टेस्टी झाले. खूप छान झाले आपले लेअरवाले शंकरपाळे. कस्तुरी मेथी घातल्यामुळं एवढी टेस्ट छान लागत आहे ना शंकरपाळ्यांना. खूप छान लागत आहे मस्त. तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खारे शंकरपाळे कसे झाले ते कमेंट करून सांगा मला. मस्त खा आणि आनंदी राहा. भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.